नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. माझं नाव तर माहिती आहे तुम्हाला, तरी सांगतो. गोपीनाथ बोकेफोडे, मुक्काम धोत्रे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. जसं की कोरड्या चाऱ्यावरती साधारण 10 शेळीपालन, सक्सेस शेळीपालन केलेलं आहे मी. आणि याच्यामध्ये साधारण आज उद्याच्या 12 तारखेला, म्हणजे आज तारीख साधारण 8/7/2025चा व्हिडिओ आहे हा. वेळ साधारण 4:30च्या आसपास. बाहेर पाऊस चालू आहे, रिमझिम. वातावरणामध्ये बदल झाला आहे आणि याच्यामध्ये अतिशय प्रामुख्याने विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे मला, की जसं की कालच्या शनिवारी म्हणजे 2 दिवसाखाली हा मी ब्रीडर आणला आहे शेळीपालनामध्ये, बोकड. तर ह्याच्यामध्ये ब्रिडिंगला शक्यतो जे तुम्हाला बोकड पाहिजे ते असं लांब पाहिजे, लांबट असं लांब पाहिजे आणि उंच पाहिजे. अशा प्रकारचा ब्रीडर आणला आहे मी. तालुका बार्शी. आमच्या तालुक्यामध्ये दर शनिवारी शेळ्यांचा बाजार असतो आणि बैलांचा पण असतो किंवा म्हशीचा पण असतो, त्याबरोबर शेळ्यांचा पण असतो. तर हा ब्रीडर मी 5 महिन्याचा आहे साधारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावरांमध्येच आहे आणि मला वाटतं याला क्रॉस करताना ह्याचा क्रॉस आहे, बिटलचा असावं, कारण डोळे थोडे पांढरे आहेत त्याचे. पण तुम्हाला ब्रीडर जर आणायचा असेल तर कधीही लांबट आणायचा, उंच आणायचा. हा ब्रीडर मी 12,500ला आणला. त्याची किंमत काय, तो 15-16 हजार बोलत होता तो. गावाशेजारचं आमचं मांडे बेलगाव, तिथून मी म्हणजे शेजारचंच मित्राच्या पाहुण्यांच्या गावाचंच भेटलं ते. तर ब्रीडर आणताना काळजी अशी घ्यायची की लांबट आणायचा शक्यतो. आणि तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे सर्व गोष्टी. 5 महिन्याचं सक्सेस शेळीपालन, कोरडा चारा ह्याच्यावरती मी केलं आहे. आणि मी लहान पाट्या आणल्या होत्या 5 महिन्याखाली. आता याचं रूपांतर 90% शेळीमध्ये झालेलं आहे. तर आत्ता ह्यांना मी याच्यामध्ये साधारण मी ब्रीडर आणला होता शनिवारी. आज वार आहे साधारण मंगळवार आहे. तर ह्याला 2-3 दिवस मी वेगळं क्वारंटाईन केलं होतं. असं सोललं नव्हतं ह्याच्यामध्ये शेळीमध्ये. तर त्यांची काय जी आता जी काही प्रक्रिया वगैरे असेल शेळीमध्ये सोललं आहे मी. आज सोललं आहे म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार, म्हणजे 3 दिवस त्याला वेगळं क्वारंटाईन केलेलं होतं. तर तुम्ही बाहेरून जर ब्रीडर आणला तर काळजी अशी घ्यायची, ब्रीडर किंवा शेळी काही असू द्या, 2-3 दिवस त्याला क्वारंटाईन करायचं. ब्रीडर चांगला आहे, पण कदाचित मार्केटमध्ये तुम्हाला फसवू शकतात किंवा काही त्याची व्याधी असेल किंवा काय आजार वगैरे असेल किंवा काही प्रॉब्लेम असू शकतात त्याला. अशा हे सुद्धा असतात, काय म्हणतात त्याला, लिका वगैरे किंवा काय आजार संसर्ग असू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक शेळीला किंवा बकरं जरी आणलं बाहेरून मार्केटचं तर काळजी एवढी घ्यायची की ते क्वारंटाईन 2-3 दिवस करून तुम्ही ते शेळीमध्ये सोडू शकता. आणि ब्रीडर मग घेताना वारंवार परत सांगतो की ब्रीडर लांब का आणायचा. बघा ह्या साईजचा तुम्हाला म्हणजे त्याची नसल जी आहे, जी पिली जी आहे ते चांगल्या प्रकारे तयार होतील. आता थोडंसं ह्यानं काय केलं आहे, जरा नवीन एरिया जागा असल्यामुळं थोडं खाणं वगैरे टाळलं आहे. पहिल्या मालकानं सांगितलं कणिक वगैरे आम्ही ह्याला भरपूर देत होतो. तर म्हणजे गव्हाची कणिक भरपूर खात आहे असं त्यांचं मत मालकांचं. तर ते कणिक वगैरे आम्ही ठेवतो आहे, सोयाबीन पण भाजलेलं ठेवतो आहे, खातं आहे. पण नवीन थोडी जागा असल्यामुळं थोडंसं म्हणावं असं म्हणजे हे नाही, असं तब्येत त्याची नाही तयार झाली. पण ह्याच्यावर मी जोर देणार जेणेकरून हा ब्रीडर खूप चांगला दिसावा. 5 महिन्याचा ब्रीडर आहे. मांडे बेलगाव या ठिकाणी हा ब्रीडर होता. तालुक्या बार्शीमध्ये बी काय आणला होता.
तर 10 शेळ्यांचं हे माझं सक्सेस शेळीपालन. कसलंही रोग नाही, आजार नाही किंवा काही नाही. महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा की ब्रिडिंगला बकरं चांगलं पाहिजे तर तुमचं सक्सेस शेळीपालन आहे. जर तुम्ही ब्रिडिंगला बकरं जर छोटं आणलं, रोगिष्ट आणलं, खराब आणलं तर ब्रिडिंग चांगल्या प्रकारे होत नाही. जे काय लहान पिलांचं पालनपोषण वगैरे त्याला बाधा निर्माण होते. आणि बघा लांबट वगैरे आहे, कान लांब आहे आणि पूर्ण क्लिअर आहे, काय अडचण नाही. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. ब्रिडर मी बरोबर आणला आहे का ते बी कमेंट्स करा. समजा काय ब्रिडरमध्ये चुकत असेल तर किंवा चांगला असेल तर सुचवा मला. ब्रिडर असावा कसा किंवा नसावा कसा. तर विषय तुमचे काय सुचवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.